श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती अर्थातच आषाढी एकादशी निमित्त असणार आहे, कारण उद्या आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशीचं व्रत घराघरामध्ये केलं जातं। त्यासोबतच फक्त व्रत न करता सेवा करण्यावर देखील आपल्याला भर द्यायचा आहे, कारण फक्त व्रत केला आणि आपण साधं भगवंतासमोर हातही जोडले नाही, एकदाही त्याचं नाव घेतलं नाही, तर उपवास धरण्याला आपल्याला काहीही अर्थ नाही। ज्यांना उपवास करणं शक्य होणार नाही त्यांनी नाही केला तरीही चालेल, कारण आपली तब्येतीची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं। काही कारणास्तव उपवास करणं शक्य झालं नाही तर सोडून द्या, पण सेवा मात्र नक्कीच करा, कारण सेवेला कुठलंही बंधन नसतं। फक्त मासिक धर्म असेल, सुतक पडलेलं असेल तर तुम्ही सेवा करू शकत नाही, पण नामस्मरणाला ते देखील बंधन नाही। तुम्ही नामस्मरण कधीही, कुठेही, केव्हाही आणि कसंही करू शकतात। कोणीही ते नामस्मरण करू शकतं। तुम्ही कमीत कमी दिवसभर जरी विठ्ठल 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 असं म्हटलं तरीही तुमची हाक आपल्या विठ्ठलापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे आणि तुमच्या सेवेचं फळ देखील तुम्हाला मिळणारच आहे। तर असो, आता आषाढी एकादशीला काय करू नये या संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो आपण ऑलरेडी चॅनलवर बनवलेला आहे, तो तुम्ही बघितला असेल अशी मी आशा करते। नसेल बघितला तर आपल्या चॅनलला भेट देऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात। आता आपल्याला उद्याच्या दिवशी कुठली कामं करायची आहे, कुठल्या सेवा करायच्या आहे हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। त्यानंतर जर मात्र तुम्हाला काही शंका वाटली तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात। तर चला सुरुवात करूया आपल्या ह्या महत्त्वाच्या व्हिडिओला। तर बघा, उद्या आपल्याला सूर्योदयापूर्वी उठायचं आहे। सूर्योदयापूर्वी आपली अंघोळ व्हायलाच हवी, एवढी मात्र आपल्याला काळजी घ्यायचीच आहे। आता अंघोळ करताना आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे, गंगाजल असेल तर ते देखील टाकायचं आहे। दोघांपैकी जे काही असेल ते तुम्ही नक्कीच टाकू शकतात। आता अंघोळ झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे, किंवा गोमूत्र असेल तर तुम्ही गोमूत्र शिंपडलं, गंगाजल शिंपडलं तरीही चालणार आहे। पण हळदीचं पाणी म्हटलं तर प्रत्येकाला सहज शक्य होतं। बऱ्याचदा आपल्याकडे कधी कधी गोमूत्र नसतं तर कधी गंगाजल नसतं, पण हळद आणि पाणी म्हटलं तर प्रत्येकाकडे असतं आणि ते प्रत्येकासाठी सोपंही आहे। त्यामुळे हळदीचं पाणी घरामध्ये शिंपडायचं आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावर देखील थोडंसं पाणी शिंपडून दरवाजा थोडासा पुसून घ्यायचा, आणि आपलं अंगण असेल, उंबऱ्याबाहेरची जी जागा असेल तिथे देखील अशा प्रकारे हळदीचं पाणी शिंपडायचं आहे। त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन करून झाल्यानंतर लक्ष्मीची पावलं, गायची जी पावलं असतात ती आपल्याला उंबरठ्यावर काढायची आहे। चिटकवलेली असतील तुम्ही प्लास्टिकची तर राहू द्या, पण रांगोळीने देखील तुम्हाला पुन्हा एकदा काढून घ्यायची आहे। त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी देखील स्वस्तिक काढायचा आहे। स्वस्तिक काढण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकतात किंवा हळदी कुंकवाचा वापर केला तरीही चालेल। अशा प्रकारे स्वस्तिकाने आपल्या सकाळला सुरुवात करायची आहे, कारण स्वस्तिक म्हटलं तर मांगल्याचं प्रतीक आहे। तर अशाच प्रकारचं स्वस्तिक आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये देखील काढायचं आहे। जसं की विशेष तिथींना आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या तुळशी मातेजवळ स्वस्तिक काढत असतो, तसंच एकादशीच्या दिवशी देखील करायचं आहे, कारण ही देखील खूप महत्त्वाची तिथी मानली जाते। आता स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला देवाच्या कुठल्या सेवा करायच्या आहे, किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीवर, म्हणजेच आपल्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा बाळकृष्ण असेल किंवा स्वामी असतील तर त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। पण अभिषेक करण्यासाठी एक वेळ आपल्याला तंतोतंत पाळायची आहे। ती वेळ कुठली आहे तर ब्रह्ममुहूर्ताची। बघा, 4 ते 6 किंवा जास्तीत जास्त सूर्योदयापूर्वी आपल्याला देवांची पूजा करून घ्यायची आहे। अभिषेक हा करून घ्यायचा आहे। अभिषेकासाठी तुम्ही पंचामृत वापरू शकता किंवा दूध किंवा पाणी जरी वापरलं तरीही चालेल, पण एरवी देखील आपण पाण्याचा वापर करतो। पण अशा विशेष तिथींना जर आपण पंचामृत किंवा दूध वापरलं तर निश्चितच त्याचा आपल्यालाही एक प्रकारे आनंद मिळत असतो। तर नक्कीच तुम्ही दुधाचा वापर करून अभिषेक घालू शकतात। तर शक्यतो ब्रह्ममुहूर्त किंवा सूर्योदयापूर्वी आपली पूजा होईल याची काळजी घ्या। पूजा करताना, मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला पुरुष सुक्तम म्हणायचं आहे। पुरुष सुक्तम म्हटल्याशिवाय आपला अभिषेक पूर्ण होत नाही। पुरुष सुक्तम तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात बघायला मिळेल। नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या, किंवा मोबाईलवर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। तिथून वाचून जरी तुम्ही म्हटलं तर हरकत नाही, पण पुरुष सुक्तम मात्र तुम्हाला म्हणायचंच आहे। त्यानंतर पूजेमध्ये आवर्जून तुळशीचा समावेश करायचा आहे आणि पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करायचा आहे, कारण भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे। त्यासोबतच पिवळ्या रंगाची फुलं देखील प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही याचा वापर करायचाच आहे। त्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची 1 माळ जप का होईना सकाळी आपल्याला करायची आहे। तसंच भागवत ग्रंथाचं एक पारायण देखील तुम्ही करू शकतात। सप्तशती ज्याप्रमाणे आहे तसंच
भागवत सप्तशती देखील आहे, 700 श्लोकी भागवत आहे, त्याचं जरी तुम्ही पारायण केलं, एक पाठ केला तरीही चालणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा देखील करू शकतात। या व्यतिरिक्त व्यंकटेश स्तोत्राचे देखील पठण तुम्ही करू शकतात। तर तुम्ही दिवसभरातही करू शकतात आणि अतिशय तुमची खूप एखादी अशी अडचण आहे जी सुटत नाही किंवा नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, तर उद्या रात्री 12 वाजता तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे। तुम्हाला रात्री बरोबर 12 वाजता व्यंकटेश स्तोत्र 21 वेळेस म्हणायचं आहे। ते म्हणण्यासाठी फार तर तुम्हाला पाऊण ते 1 तास लागू शकतो, पण हा 1 तास जर तुम्ही दिला तर निश्चितच तुमची मोठातली मोठी अडचण सुटण्यासाठी मदत होणार आहे। त्यानंतर बघा, आपल्याला उद्या उपवास तर करायचाच आहे, पण जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही जे काही जेवण बनवणार आहात त्यामध्ये 3 गोष्टींचा समावेश अजिबात करायचा नाही। त्या कुठला तर कांदा, लसूण आणि भात हे जे 3 पदार्थ आहेत ते आपल्याला चुकूनही वापरायचे नाही। भलेही उपवास नका करू, पण जे काही जेवण बनवणार आहात ते सात्विक बनवायचं आहे आणि एकादशीला भात बनवला जात नाही, त्यामुळे भात आपल्याला उद्या बनवायचाच नाही, ही देखील विशेष काळजी घ्यायची आहे। त्यानंतर सगळ्या महिलांना पडणारा प्रश्न म्हणजे एकादशीच्या दिवशी केस धुवावे का? तर हे बघा, केस धुवूच नये असं कुठेही उल्लेख केलेला नाही, पण उपवासाच्या दिवशी केस धुतले का जात नाही तर असं देखील म्हटलं जातं की आपण आपल्या उपवासाच्या दिवशी जर केस धुतले तर आपलं जे चंद्रबळ आहे ते कमजोर होत असतं आणि म्हणून आपल्याला केस धुवायला सांगितले जात नाही। तर काही अंशी तेही बरोबर आहे आणि काही अंशी केस धुवायला देखील हरकत नाही। तर मग अशा वेळेस आपण काय करावं, तर आपण जेव्हा आंघोळ करणार आहोत त्या पाण्यामध्ये अगदी चमचाभर दूध टाकायचं आणि मग त्या पाण्याने आपल्याला केस धुवायचे आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचं चंद्रबळही मजबूत राहतं आणि तुम्हाला जर केस धुवायचे असतील तर ती देखील तुमची समस्या दूर होते। कारण बऱ्याच महिलांचा उपवासाच्या दिवशी 4था दिवस येतो मासिक धर्माचा आणि मग त्यांना केस धुणं गरजेचं असतं। तर अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात। 4थ्या दिवशी सेवा केली जाते का? तर हे बघा, 4 दिवस आपल्याला संपूर्णपणे पाळायचे असतात, त्यामुळे 4 दिवस तुम्ही सेवा करू शकत नाही, पण नामस्मरणाला मात्र कुठलंही बंधन नाही। तुम्ही सातत्याने नाम जपत राहिला तर निश्चितच तुम्हाला त्याचंही फळ तितकंच मिळणार आहे। त्यानंतर बघा, तुळशी मातेला आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या आहे। त्यामध्ये तुळशी मातेला अर्पण करण्यासारखं काय आहे, तर बघा, उद्या एकादशी आहे त्यामुळे तुम्ही जल अर्पण करू शकत नाही। तुळशी मातेला हळद अर्पण केली जाते, पण ती देखील उद्याच्या दिवशी तुम्ही अर्पण करू शकत नाही। तर या व्यतिरिक्त तुम्ही तुळशी मातेला शृंगाराचं साहित्य नक्कीच अर्पण करू शकतात। एखादी चुनरी असेल किंवा लाल रंगाचा कलावा असेल किंवा हिरव्या बांगड्या असतील, जे काही तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही तुळशी मातेजवळ ठेवू शकतात स्पर्श न करता, कारण तुळशी मातेला एकादशीला स्पर्श केला जात नाही। त्यामुळे ते जे साहित्य आहे ते तुम्ही तुळशी मातेजवळ ठेवू शकतात, दुरून नमस्कार करू शकतात। त्या साहित्यावर हळदी कुंकू अर्पण करून नमस्कार केला तर निश्चितच ते सगळं काही तुळशी मातेजवळ आपोआप पोहोचणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही तुळशीला ह्या गोष्टी अर्पण करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर त्या वस्तूंचं काय करायचं, तर एखाद्या गरजू महिलेला तुम्ही ते देऊ शकतात किंवा तुम्ही स्वतः देखील त्या वस्तूंचा वापर केला तरीही ते चालणारच आहे। उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशी पत्रांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। तर तो कशा पद्धतीने करायचा, तर बघा, उद्या विष्णू पूजेमध्ये आपल्याला तुळशीचा समावेश हा करायचाच आहे, पण संध्याकाळच्या वेळेस आपण जे काही तुळशी भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाला, विठ्ठलाला अर्पण केलेले आहे त्यातले काही तुळशीपत्र आपल्याला उचलून घ्यायचे आहे, एका लाल कपड्यामध्ये गुंडाळायचे आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये जिथे आपण महत्त्वाच्या गोष्टी ठेवतो त्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे। असं जर आपण केलं तर निश्चितच आपली जी काही धनासंबंधी किंवा पैशांसंबंधी अडचण आहे ती हळूहळू सुटू लागते। आता याचा अर्थ असा नाही की त्या ठिकाणी आपोआप पैसा येतो, तर त्याचा अर्थ असा आहे की ते जे तुळशीपत्र आहे ते आपण पूजा करून भगवान विष्णूंना अर्पण केलेले होते आणि मग ते आपण अशा पद्धतीने आपल्या तिजोरीत ठेवलेले आहेत। आपण जे काही काम करत आहोत त्याला यश मिळायला सुरुवात होते, आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी व्हायला मदत होते। तर अशा प्रकारे तुळशीपत्राचा वापर तुम्ही करू शकतात। तर ते तुळशीपत्र किती दिवस ठेवायचे, तर साधारणतः पुढच्या एकादशीपर्यंत एक 15 दिवसांनी परत एकादशी येतच असते, तर तोपर्यंत तुम्ही ठेवू शकतात। ती तुळशीपत्र काढून तुम्ही ती निर्माल्यात टाका आणि पुन्हा नव्याने अशा पद्धतीचा उपाय तुम्ही करू शकतात। तर स्वामी भक्त हो, या ठिकाणी उद्याच्या दिवशी काय करायचं, काय नाही करायचं, कुठले उपाय करायचे हे सगळं काही सविस्तररित्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी जर शंका वाटत असेल तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकतात। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।